आज मी पुण्याला आलेले आहे. माझी बहीण आहे ना बटाटे वडे बनवते बघा. बटाटे आता ना उकडून घेतले वाफेने बघा, कॅमेरा येतात. उकडून घेतले. हाय हॅलो नमस्ते माझ्या युट्यूब फॅमिली. आज ना मी पुण्याला आले बहिणीच्या घरी. आज बहीण बोलली की बाई तू आले ना आपण आता वडापाव बनवूया. तर या दाखवते वडापावला काय काय लागतं. हे जिरं आहे, ही हिरवी मिरची आहे, लसूण आहे, हे बघा अद्रक आहे. हे आपल्याला वाटण करायचं याचं बटाट्याच्या भाजीला. आणि ही कोथिंबीर. हे सर्व ना मिक्स करायचं. मिक्स करून आता याला ना वाटायचं. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं, पण आम्ही नंतर टाकणार आहे. आणि हे वाटून झालं ना मग दाखवते पुढचं. माझ्या बहिणीची मुलगी ना मिक्सरवर मसाला वाटून देते. म्हणजे वाटण जाडं मोठं वाटून देते. खूप कामाची मुलगी. बॉईल बटाट्याचे ना साले काढल्यात आता वडे बनवायच्यात त्याच्यासाठी. तेव्हा असं जाडं मोठं आहे ना वाटून घ्यायचं. जिरं, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची, कोथिंबीर. एक कढीपत्ता बारीक कापून घेतला, धुवून बारीक कापून घेतला. हे सर्व फोडणीची तयारी आहे. आणि परत कोथिंबीर पण आपण वाटणात पण टाकली आणि कापून पण वरून टाकणार आहे. आणि बटाटे आहे ना कसे उकडत माहिती आहे का, थोडंसंच पाणी टाकलंय आणि त्याच्यामध्ये उकडून घेतलं आणि पूर्ण थंड झाल्यानंतर सोडलं. त्याच्यामुळे काय होतं की बटाट्यामध्ये ना पाणी नाही राहत. बटाटे आपण जे भाजी बनवते एकदम सुकी होते. त्याचं कारण तेच. त्याची रेसिपी माझ्या बहिणीची आहे ना, तेव्हा ती चुरून घेते बटाटे. तुम्हाला जवळून दाखवते. तेव्हा अशी चुरते ती. जाडे मोठे ठेवायचे म्हणजे जरा थोडंसं त्याच्यामध्ये ना चंक्स आले पाहिजे. मग ते छान वाटेल. एकदम नाही मॅश करायचे. आणि हाताने तोडले ना की चव खूप भारी लागते. कारण त्याच्यामध्ये मसाला खूप मुरला जातो ना, म्हणून हाताने तोडायचे. मॅशाचा उपयोग नाही करायचा. आणि पूर्ण तिने घेतलं ना मॅश करून तोडून. मग मी दाखवते बघा. मुलीची जात सगळे मदतच करत असते बघा. ते बघा झाले. हे सगळे बटाटे तिने चुरले, जाडे मोठे केले. थोडे चंक्स ठेवायला लागतात ना. आता बहिणीची पोरगी मदत करते बघा तिला. आता तिने तेल टाकले पहिलं फोडणीसाठी. माझी बहीण आहे ना वडेपाव खूप छान बनवते. म्हणजे पाव तर आपण विकतच आणतो, पण वडे खूप छान बनवते. म्हणून बोलले तुमच्याशी शेअर करावी माझ्या बहिणीची रेसिपी वड्याची. हे काय टाकलं राणी? मोहरी. हे बघा हिने मोहरी टाकली आता फोडणीला, म्हणजेच राई. आता हिला ही तडतड करून देणार, म्हणजे तडणार ती. मोहरी तळले ना की हे बघा कढीपत्ता टाकला तिने कापलेला. मोहरी तडतडली ना की कढीपत्ता टाकला तिने. आता ती हळद पण टाकते. आता जे आपण वाटलं होतं ना जाडं मोठं ते तिने टाकले. जिरं वाटण आपलं, कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची. आणि आता ती मीठ टाकणार आहे वरून. कारण आपण वाटणामध्ये मीठ नाही टाकलं ना. टाकायचं हे बघा. हिने ना बटाट्यामध्ये मीठ टाकले बघा. मीठ टाकायचं. अच्छा. ह्याच्यामध्ये बारीक गॅस करून मसाला परतते, कारण जळला नाही पाहिजे ना, आता करपट वास येईल ना वड्याला. फोडणीमध्ये पण हळद द्यायची, टाकायची. बटाटा मॅश केला आणि त्यामध्ये पण हळद टाकायची. ओके. बटाटा मॅश केला ना त्याच्यामध्ये पण ती बोलली हळद टाकायची. आणि फोडणीमध्ये पण थोडीशी हळद टाकल्या ती ह्याच्यामध्ये पण टाकल. फोडणीमध्ये नमक नाही टाकायचं. बटाट्यावरून हे फोडणी होते ना मजावरून नमक टाकायचं. ओके. तेव्हा का मसाला परत येते वाटलेलं. आपली फोडणी ना तयार झाली. आता ही जरा थंड करून द्यायची आपण. आणि मग आपल्याला हे बटाटे मॅश केलेत ना ह्याच्यामध्ये ओतायचे. आता ह्या बटाट्यामध्ये आहे ना अजून मीठ नाही घातलेलं, मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची. टाक हळद.
याच्यामध्ये हिने ना हळद टाकली थोडीशी माझ्या बहिणीने. हे बघा हळद टाकली थोडीशी. आता काय टाकायचं ग? नमक. बघा हे मीठ. हां हे बघा मीठ टाकते थोडं. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं, तुम्हाला जसं हवं तसं चवीनुसार. आता हे किसून आपण चटणी ती हे बघा हे चटणी परतली ते ना का वाटण वाटलेली हिरवं ते परतले थोडंसं तेलामध्ये. आता हे ह्याच्यात टाकायचं. आता हे मिश्रण आहे ना आपल्याला एकजीव करायचं, मिक्स करायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर आणि कोथिंबीर पण टाकायची. बघा हे कापून ठेवलेली कोथिंबीर. हलक्या हाताने मिक्स करायचं. हे बघा हलक्या हाताने मिक्स करायचं, कारण ते जे बटाटे आपण चंक्स ठेवलेत ना ते तुटले नाही पाहिजे म्हणून हलक्या हाताने मिक्स करायचं. आता मिक्स झालं ना तुम्हाला दाखवते पुढचे प्रोसिजर. बघा अशी भाजी मिक्स करायची. दिसते का ना भारी? अशी भाजी मिक्स झाली. त्यासाठी लागणारे बॅटर आहे ना बघा आम्ही कसं तयार करतोय. माझ्या बहिणी ह्याच्यामध्ये ना हळद टाकली. आता ते ह्याच्यामध्ये मीठ घालते चवीनुसार. आता आपल्या बटाट्याच्या भाजीमध्ये तर टाकलेलं ना मीठ, मग ह्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं, तर आपलं वरचं जे बॅटर आहे ना चांगलं लागण्यासाठी, टेस्ट लागणं. आता ते मिक्स करणार आहे. हळू होतायचं. आता जसं लागेल ना तसं आपल्याला पाणी टाकत टाकत हा बॅटर तयार करायचा आहे, कारण आपल्याला त्या गोठड्या मोडायच्यात ना मिरचीचा ठसका येतोय. हे बघा ही कशी मिक्स करते बघा, बॅटर कशी तयार करते. थोडं 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 पाणी टाकणार आणि ते गुठळ्या ते मोडणार. संपूर्ण झालं ना मग तुम्हाला दाखवणार. स्टॉलवरती तशी चटणी बनवतो आपण. हे बघा हे लसूण आहे ना सोलायचं नाही, फक्त त्याचा वरचा कचरा काढून घ्यायचा. सफेद तीळ, सुकं खोबरं किसून घेतलंय आणि शेंगदाणे. ह्याला बिना तेल टाकता सुकं सुकंच भाजून घ्यायचं आणि मग मी पुढचं प्रोसिजर दाखवते तुम्हाला. तर आपल्याला एक एक भाजायचा. मग पहिलं खोबऱ्यापासून सुरुवात करूया. सुकं सुकंच घ्यायचं भाजून. सर आपलं एक 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 करून असं भाजायचं. मी दाखवते तुम्हाला. हे बघा असं भाजून घेतलंय बघा. खोबरं, शेंगदाणे, तीळ आणि हा लसूण आहे ना याला आपल्याला सोलायचं नाही असंच. आता याला नाही भाजला आम्ही, याला कच्चाच ठेवला. त्याच्यामध्ये ना मीठ आणि मिरची पावडर टाकायची आणि आपल्याला हे जाडं मोठं वाटून घ्यायचं. बस चुरा लागतंय बघा. आम्ही चुरा बनवलाय बघा. असं चुरा बनवायचं. आता याला काढून घेते मी. याला थोडं थंड करायचं आणि मग आपल्याला चटणी बनायची. पुढचं दाखवते मी तुम्हाला कसं ते. एवढा चुरा बस झाला आपल्याला. हे बघा किती सुंदर बनलंय ना. आता ह्याला आपण ताटामध्ये काढून घेऊया. झाला बनवून. हे बघा वडे बघा बहिणीने कसे टाकलेत मस्त. बघा किती मस्त वडे करते माझी बहीण. बघा हे बघा हे माझ्या बहिणीची रेसिपी. बघा माझ्या बहिणीने वडे टाकले आणि मी तळते. बघा किती मस्त आहे. बघा बघा किती फुलले ते बघा. मस्त झाले. पूर्ण तळलं दाखवते तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये ना तिखट लाल मिरची टाकली, पण जर ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची टाकली ना तर कलर खूप छान येतो. पण आता आमच्याकडे नाही आहे म्हणून आमच्याकडे जे तिखट तीच आम्ही टाकली म्हणून कलर नाही आला याला. पण चौथीच वडे लावून दाखवते बघा. आता बघा मी वडापाव कसे तयार करते बघा. आपण वडे खायला गेला असंच लावतात ना, त्यानुसार मी बघायला लावते. पहिली चटणी, नंतर चुरा, चुरा, हा आपला वडा, हा पण आपला वडा. बघा कसं वाटलं? आवडलं तर नक्की लाईक करा. कमेंट करून पण सांगा कसं आहे ते.